नमस्कार. MPC मावा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण STI 2016ला मूलभूत हक्क आणि त्याच्या कलमा यावर जोड्या लावायला प्रश्न आला होता, तो आपण पाहणार आहोत. तसंच तो ट्रिक्सनुसार लक्षात कसं ठेवायचं याची भन्नाट ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, इकडे मूलभूत हक्क दिले आहेत आणि इकडे त्याचे कलम दिलेले आहेत, तर जोड्या लावायचे आहेत. बघा, आता कायद्यासमोर समानता याचे कलम काय आहे? जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्याचे सर्व हे कलम समोर दिलेले आहेत, त्याचे जोड्या लावायचे आहेत. तर बघा, तुम्हाला इथं गप्पा अगोदर, नंतर मी लावून देतो आणि ते लक्षात कसं ठेवायचं ते पण सांगतो. बघा, कायद्यासमोर समानता याचे कलम आहेत 14. किती? 14 म्हणजे हे 2. त्यानंतर जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं कलम आहे 21. त्यानंतर धार्मिक स्वातंत्र्याचं कलम आहे 25 आणि शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देण्याचे जो कलम आहे 28. ओके, म्हणजे येथे उत्तर काय आहे? आपले 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. एचं 2, बीचं 4, सीचं 3 आणि डीचं 1. ओके, तर हे झालं जोडी आपली 2 नंबरची आहे. आणि आता लक्षात कसं ठेवायचं? आता हा व्हिडिओ बनवण्याचा मेन पर्पज हा आहे की कलम लक्षात कसे ठेवायचं, हाच मेन पर्पज आहे. बाकी हे कलम तर तुम्हाला कुठेही पुस्तकातही मिळून जातील. मात्र हा व्हिडिओ बनवण्याचा मेन उद्देश आहे की हे कलम लक्षात कसे ठेवायचे. बघा, सर्वप्रथम आपण कलम 14 पाहू. कायद्यासमोर समानता हे याची कलम 14 आहे, ते लक्षात कसं ठेवायचं ते पाहू आपण. बघा, आता इथं ट्रिक मिल समोर त्याची ट्रिक्स लिहिलेली आहे. बघा, ए फॉर आम आदमी असो किंवा डी फॉर एखादा डॉन असो, दोघेही कायद्यासमोर कसे असतील? समान असतील. कारण राज्यघटनेत कलम 14 मध्ये सांगितलेले की कायद्यासमोर समानता आहे. आणि म्हणजे एखादा व्यक्ती गरीब असो किंवा श्रीमंत असो, दोघांनाही कायदा कसा असेल? समान. तर आपण गरीब श्रीमंत न म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू? एखादा आम आदमी असो किंवा एखादा डॉन असो, दोघंही कायद्यासमोर कसे असतील? समान असतील. आता मी गरीब श्रीमंत ऐवजी आम आदमी आणि डॉनच का घेतलं? कारण आम आदमीचा जो ए आहे तो ABCDनुसार 1 नंबरला येतो आणि डॉनचा जो डी आहे तो ABCDनुसार 4 नंबरला येतो. म्हणजे 1 आणि त्यावर 4 किती झाले? 14. म्हणून कलम 14 काय आहे? कायद्यासमोर समानता. आणि एखादा आम आदमी असो किंवा डॉन असो, दोघेही कायद्यासमोर कसे असतील? समान असतील. असं आता तुम्हाला परमनंट लक्षात राहील. बघा, अशा ट्रिक्ससह पॉलिटीच्या सर्व कलमांची पेड PDF हवी असेल तर मला 84 21 90 83 84 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तसेच याच नावाने MPC मावा ट्रिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. त्यानंतर बघा, पुढचं कलम जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे रक्षण. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे रक्षण हे कलम किती आहे? बघा, 21 आहे. तर आता याला कसं लक्षात ठेवायचं? बघा, कलम 21 नुसार आपल्याला कुठेही फिरण्याचे, कुठेही उड्डाण घेण्याचे म्हणजे देशाच्या बाहेर फिरण्याचे, परत कधीही झोपण्याचे, कधीही उठण्याचे स्वातंत्र्य आहे. बघा, म्हणजे कलम 21ने आपल्याला जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य दिले. या 21 नुसार आपण उज्ज्वल भविष्य जगू शकतो. आपण नुसतं जीवित आणि जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य येणं, तर उज्ज्वल जीवन जगण्याचे स्वातंत्र्य कलम 21ने आपल्याला दिले. उज्ज्वल असं म्हणा, उज्ज्वल जीवन जगण्याचे स्वातंत्र्य. कसं उज्ज्वल? आता उज्ज्वलच का म्हणलं मी? कारण उज्ज्वलचा जो यू आहे तो ABCDनुसार 21 नंबरला येतो. त्याप्रमाणे ते तसं लक्षात ठेवा. बघा, याची संपूर्ण PDF पाहिजे असेल, कलम 1 पासून ते 360 पर्यंत संपूर्ण कलमांची मी PDF तयार केलेली आहे, जी की 102 पेजची. त्यामध्ये असे आयोगाचे प्रश्नसुद्धा ॲड केलेले आहेत आणि सर्व कलम एक सलग मांडलेले आहेत. हे असे नाही 28 नंतर 14 हे असं नाही, तर एक सलग कलम मांडलेले आहेत. ती PDF हवी असेल तर त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता, 84 21 90 83 84 वर. तर 21 पाहिलं. त्यानंतर बघा, धार्मिक स्वातंत्र्य. हे बघा, धार्मिक स्वातंत्र्याचं कलम किती आहे? कलम 25. हे बघा, कलम 25 आहे धार्मिक स्वातंत्र्य. तर हे कलम 25 मध्ये काय सांगितलेलं आहे? बघा, कलम 25 मध्ये हे सांगितलेलं आहे की तुम्ही कुठल्याही धर्माचं आचरण आणि प्रचार करू शकता, असं कलम 25 मध्ये सांगितलेलं आहे. किती? कलम 25 मध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही कुठल्याही धर्माचं आचरण आणि त्याचा प्रचार करू शकता, असं कलम 25 मध्ये सांगितलेलं आहे. तर मग आपण ट्रिकनुसार असं लक्षात ठेवू की कुठल्याही धर्माचा आचरण आणि प्रचार करू शकतो ना आपण, तर आपण असं म्हणू की यहुदी धर्माचे आचरण करून त्याचा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. एखाद्या व्यक्तीने यहुदी धर्माचे आचरण केलं आणि त्या धर्माचा त्यांनी काय केला? प्रचार केला. बघा, आता मी यहुदीच का म्हणलं? मी
यहुदी धर्मच का म्हणलं मी, कारण यहुदीचा जो वाय आहे तो ABCD नुसार 25 नंबरला येतो, म्हणून अशा प्रकारे कलम 25 आपल्या लक्षात राहील. त्यानंतर बघा, त्यानंतर काय आहे की शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य. बघा, शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य कलम किती आहे? 28. तर याला कसं लक्षात ठेवायचं की शैक्षणिक संस्थांमध्ये हिंदू धर्माचं शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य म्हणायचं. धार्मिक शिक्षण तर देण्याचे स्वातंत्र्य आहे ना शैक्षणिक संस्थांमध्ये, तर आपण म्हणू हिंदू धर्माचं शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य शैक्षणिक संस्थांमध्ये हिंदू धर्माचे. आता हिंदूच का म्हणलं मी, कारण हिंदूचा एच ABCDनुसार 8 नंबरला येतो आणि या कलम 28 मध्ये शेवटी काय 8 आहे. अशा प्रकारे ते तुमच्या लक्षात राहील. तर अशाच प्रकारे आपण संपूर्ण पॉलिटीच्या कलमांची ट्रिक बनवलेली आहे. ती जर पाहिजे असेल तर त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तसेच MPSC वाव ट्रिक्स या नावाने आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, ते जॉईन केलं नसतं तर जॉईन करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.